समाजासाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या बातमीनं मराठा समाजाकडून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली। कोणताही निर्णय किंवा सुनावणी घेण्याआधी जरांगे पाटलांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं या कॅव्हेटमध्ये म्हणण्यात आले। बीडच्या गंगाधर काळकुटे यांच्याकडून कॅव्हेट कोर्टात दाखल करण्यात आली। तसंच मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा असं देखील कॅव्हेटमध्ये म्हणण्यात आले। मराठा आरक्षणाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली, त्या विरोधात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। दरम्यान मराठा आरक्षण याचिकेवर 8 मार्चला सुनावणी होणार आहे। जयश्री पाटील यांनी 10% आरक्षणाविरोधात याचिका केली होती। हायकोर्टात यावर आता सुनावणी होणार आहे। मराठा आरक्षण याचिकेवर 8 मार्चला सुनावणी होणार आहे। जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टात आता 8 मार्चला सुनावणी पार पडणार आहे। दरम्यान याचबद्दल आता जरांगेंनी सुद्धा एक कॅव्हेट दाखल केलेली आहे। कोणतीही सुनावणी